असदपूर निंबारी येथील सापन नदीपात्रात युवक बुडाला। आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या असदपूर निंबारी येथील चंद्रभागा ब्रिज बँक वाटर सापन नदीपात्रात पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या 24 वर्षीय आदिवासी युवक रोहित तेजू परते राहणार काकड सावलमेंढा मध्य प्रदेश निंबारी येथील एका पीठभट्ट्यावर मजुरीचे काम करण्यासाठी होता। 26 मार्च रोजी दुपारी 2च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या घटनेची माहिती आसेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली। आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश तेलगोटे यांनी या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच या संदर्भात जिल्हा शोध बचाव पथक यांना माहिती दिली। या माहितीच्या आधारे जिल्हा शोध बचाव पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी सदर बुडालेल्या युवकाचा शोध घेतला, परंतु रात्रीचा वेळ असल्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत होता। सदर युवकाचा शोध बचाव पथक उद्या सकाळी कार्य सुरू करणार आहे, अशी माहिती जिल्हा शोध बचाव पथक अधिकाऱ्यांनी दिली। जिल्हा शोध व बचाव पथकाला जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष येथून माहिती मिळाली की आशेगाव पूर्णा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापन नदीमध्ये एक मुलगा पोहताना पाण्यामध्ये बुडाला। त्यानंतर लगेच जिल्हाधिकारी साहेब, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साहेब आणि RD साहेब यांच्या आदेशाने जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी साधारण 4 वाजता पोहोचले। 4 वाजता पोहोचल्यानंतर जिल्हा शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर गड व हुकच्या सहाय्याने प्रयत्न केला। त्यानंतर अंधार पडल्यामुळं वरिष्ठांच्या आदेशाने शोध कार्याला थांबवण्यात आले। उद्या सकाळी परत शोध कार्याला सुरुवात करण्यात येईल।